अजून पण दादाचं चॅनल चालू आहे. दादा आता सध्या मुंबई सोडून गावाला आलाय, काम पण करतोय, यूट्यूबवर पण व्हिडिओ करतोय आणि गावचं चांगला लाईफ जगतोय. भारी वाटतं मला. सगळ्यात वयस्कर आणि अनुभवी माणूस, त्यांच्याशी एक दिवस बोलून बघतो. मला काय माहिती मिळेल तर ती या व्हिडिओच्या निमित्तानं घेता येईल आणि पुढच्या पिढीकडे पाठवता येईल. ए दादा नो, मला 8:30ला कामावर जायचं आहे रे दादा, जाऊ दे ना मला, प्लीज प्लीज जाऊ दे ना. मंडळींनो, रस्त्यावर रान कोंबडे बघा, झूम करता बघा बघा, इथे 1 2 3 4 5. हळूहळू जाऊ दे पुढे, हळूहळू जाऊ दे. नमस्कार मंडळींनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. सर्वांना मनापासून सुप्रभात. सकाळचं 6:45 वाजलेत. आता मी निघालोय आणि हा मागं माझा घर आहे. आज मी घरापासूनच करतोय का, कारण सध्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद येतोय. मला शुद्ध थोडं बोलता येत नाही, मी माझ्या बोलीभाषेत बोलतो. तर सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला येतो. इंग्रजी शब्द पटकन येतात कारण आपण जाऊ द्या, आता काय बोलत नाही. तर येतो, आहे खिडकीत उभी आहे, टाटा करते, चला येतो. हां, काय बोलत होतो, हां, रिस्पॉन्स खूप चांगला येतोय, कमेंट्स भरपूर चांगले येतात, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि त्या कमेंट्समध्ये काही आपले जे बघणार आहेत ते एकतर कोकणाच्या बाहेरचे आहेत किंवा कोकणातले असले तरी सिंधुदुर्गातले वगैरे आहेत. तर ते म्हणतात की आम्हाला जरा सविस्तर प्रवास सांगा, तुम्ही कुठनं जाता, किती किलोमीटर आहे, कुठच्या फाट्यावरनं कुठं जाता, तालुक्याच्या बाहेर जाता का किंवा तालुक्यात कुठं. तर सविस्तर आज तुम्हाला सर्व दाखवणार आहे. तर घराजवळनं बाहेर आला का सगळ्यात पहिला या फणसाखाली यायचा आपल्या. हा आपला गाडी यायचा लास्ट स्टॉप, म्हणजे मेन मुख्य डांबरी रस्त्यावरून इथपर्यंत आपली गाडी येते, या निखिल दादाच्या घरापर्यंत. हा रस्ता बघा, हां, इथपर्यंत तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता. तिकडे खाली ती रमेश गुरुजी त्यांच्या घरापर्यंत येतात, पण बाकी ट्रक वगैरे फाड्यांचा इथपर्यंत येतो. हा रस्ता त्या डांबरी रस्त्यापासून एक अंदाजे 150 ते 200 मीटरवर आहे, तेवढा, जास्त त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर मग आता इथनं आपण चालत जायचं डांबरीवर. असा मी तुम्हाला एक एक करून आज सविस्तर प्रवास दाखवणार आहे. आणि म्हणजे जे बाहेर लांबनं बघणार आहेत त्यांना आयडिया येईल की मी नेमका किती लांब जातो, कसा कसा जातो आणि जाण्याचा मार्ग कसा काय आहे. ठीक आहे, चला हा एक फोटो मारतो. जर मला थंबनेल, हां, काढला फोटो. थंबनेल लावायचे आहेत, पण मला थंबनेल असं एडिट वगैरे करून चांगला बनवता येत नाही. मग मी सध्या असं करीन, एक सिंगल फोटो काढीन, त्याच्यावर नाव लिहीन काय असेल तो आणि लावत जाईन. ओके, तर आता डायरेक्ट डांबरीवर दाखवतो. हा असा रस्ता गेला वर की डांबरीवर आला की तिथून पुढचा मार्ग सांगतो. बघा, हा कच्चा रस्ता आहे. हा 200 मीटरचा चालून आपण मुख्य रस्त्यावर आलेला की हा डांबरी रस्ता. आता इथं तुम्हाला जर कुठं बाहेर जायचं असला तर सकाळी 8:15 वाजता गुहागरवरनं, म्हणजे इकडनं बस येते, हे इकडं रत्नागिरीत जाते. म्हणजे आपल्याला जवळ मार्केट इकडं आबलोली आहे 7 किलोमीटरवर, आणि ह्या बाजूला डॉक्टर वगैरे जाण्यासाठी नरवण हिदवी आहे. तर आपल्याला फक्त रविवारचाच आबलोलीच्या मार्गाने जायचं असतं. तर आता रविवार येईल तेव्हा दाखवीन. आता सध्या आपण सचिनदाच्या घरातनं गाडीनं जातो, तो मार्ग तुम्हाला दाखवतो. आता हा आहे आपला माझ्या चिंद्रवळे गावातला, माझ्या म्हाळुंगीवाडीत चिंद्रवळीचा ST स्टॉप. ठीक आहे, आता इथून पुढं जायचं चालत. आणि हा अंतर सचिनदाच्या गाडीपर्यंत परवा बोललो तसं साधारण 2 किलोमीटर पकडा. तर जाताना मध्ये पहिला मधल्यावाडीत अंकुशदादाला भेटू, त्याला सोबत मग पुढं जाऊ. ठीक आहे, मग आता आपण चालत चालत जाऊ अंकुशदाच्या वाडीपर्यंत. आपल्या वाडीत मी डांबरी रस्त्यावर आला ना, तिथनं आता अंकुशदादाची मधलीवाडी 1 किलोमीटरवर, पण 1 किलोमीटर पकडा तेवढ्या अंतरावर आहे. आणि एक माहिती सांगायची म्हणजे काय, आता आपल्याकडं प्रत्येक एरियानुसार गावात ना, काही गावांचं नाव असलं की आतमध्ये गावच असतं, म्हणजे आतमध्ये वाडी हा प्रकार नसतो. जसं की एखादी गावाचं नाव असेल, तो गाव म्हणजे पुरा जेवढी वस्ती असेल तो पुरा गाव, त्याच्या आतमध्ये वाडी हा प्रकार नाही. किंवा काही गावांची नावं वाडीच्या ह्याच्यानुसार असेल की दुर्गवाडी. आता ताईचं माझं गाव आहे चिपळूण तालुक्यात दुर्गवाडी, तर आपल्याला ऐकून वाडी वाटते, पण ती गावाचं नाव आहे. तसं आपल्याकडं गाव असतो, त्याच्या आतमध्ये परत वाड्या असतात. जसं की आता माझं गुहागर तालुक्यातलं चिंद्रवळे गाव आहे, तर त्याच्यात आतमध्ये 9 वाड्या आहेत. मग त्याच्यामध्ये त्या वाडीतल्या लोकांच्या आडनावावरून किंवा त्या ज्या एरियात कुठं राहतील त्या काय तिथल्या खास जागेवरून
किंवा त्यांच्या जाती धर्मावरून अशी नावं असतात. तर आता माझी म्हाळुंगीवाडी आहे, तर माझ्या वाडीत शिंदे आणि महाडिकच आहेत, पण म्हाळुंगीवाडी नाव का हे मला पण माहिती नाही. जुने कोणतरी आहेत ते काहीतरी म्हणतात की काहीतरी असा प्रकार असतो झाडाचं नाव, ते जुनं खूप आधी होतं त्यानुसार आहे. त्याचा आमच्या वाडीत एक सोनू शिंदे म्हणून आजोबा आहेत लास्ट, म्हणजे वाडीत सध्याच्या तारखेला सगळ्यात वयस्कर आणि अनुभवी माणूस. त्यांच्याशी एक दिवस बोलून बघतो, मला काय माहिती मिळेल तर ती या व्हिडिओच्या निमित्तानं घेता येईल आणि पुढच्या पिढीकडे पाठवता येईल. मंडळींनो, आपल्या म्हाळुंगीवाडीतनं चालत अंकुशदाच्या चिंद्रवळे मधल्यावाडीत आलेला आहे. हां, तर इथून समजा एक 10 मिनटात मी चालत आलो असेल. आता हा समोर अंकुशदादा आहे सेल्फी घेऊन. आता इथून आम्ही दोघं चालत सचिन दादाच्या घरात जाऊ, त्याच्या वाडीत, बौद्धवाडीत. तर मग इथून समजा एक 7-8 मिनटं लागतील. तिथून मग गाडीनं आपण पुढच्या मार्गाला जाऊ, तसं दाखवतो. नमस्कार अशोक दादा. हॅलो. हे अशोक दादा आपला गायक आरू शिंदेचे बाबा आहेत आणि ती छोटी आर्या बहीण आहे. हां, आणि चला आता आपण पुढे जाऊया. गुड मॉर्निंग गीतकार गायक. आज एकदम त्याला माहिती होता बाबा तर शूटिंग काढायला येणार म्हणून, तो ड्रेसिंग बिसिंग मारून तयार आहे बरोबर. चला मंडळीनो, अंकुशदादाच्या मधल्यावाडीतनं अंकुशदादा भेटला का दोघं संगती रस्त्यानं सीधा चालत येतात. आणि हा मध्ये लागतो आपला चिंदवळे गावातला डापलीवाडी फाटा. या बाजूला डापलीवाडी आहे तिकडं, आणि आपण जायचा पुढं सचिनदादाच्या वाडीत जायला. मंडळीनो, आता आपण येऊन पोचलेलं आहे सचिनदादाच्या बौद्धवाडीच्या इथं, आणि इथून आपल्याला दादा नेहमी गाडीत बसवून घेऊन जातो. आणि ह्यात गाडीतून गेलो की मग पुढं तुम्हाला दाखवून अजून सविस्तर प्रवास. गाडी आपली बोऱ्या फाट्या मार्गेत शृंगारतळीला, तिथून बाजारपेठेतनं हायवेन गुहागरला जातानाच उजव्या बाजूला मध्ये पाटपन्हाळे गावात आपली कंपनी आहे कातू मसाले उद्योग. तर तो पण कुठच्या आम्ही गावाच्या शॉर्टकटनी कसा आम्ही जातो तुम्हाला दाखवतो. हा तिकडं आतमध्ये घर आहे सचिनदाचा. या 2 घराच्या मधनं तिकडं पुढं जायला लागतं. मंडळीनो, सचिनदाच्या घराजवळ आम्ही दोघं उभा आहो. बरं, एक सांगायचं राहिलं आज की इंट्रो देताना सकाळी फंबल पडला, त्यामुळं तो सुधारायच्या नादातनं नंतर मी आज कामाचा 7वा दिवस आहे हे सांगायला विसरलो. टायटलमध्ये असेलच पण बोललं पाहिजे, तर आता सांगतो. आज कामाचा 7वा दिवस आहे आणि आम्ही आज कामाला लागून एक आठवडा यशस्वीपणे पूर्ण करतो आहे प्रवासाचा. सो थँक्यू, तुमचा पण खूप सपोर्ट आहे, चांगले एन्करेज करताय, असंच करत राहा. चला आता दादाची वाट बघूया. आता आम्ही सचिन दादाच्या वाडीमध्ये आहे आणि बघा सचिन दादाची गाडी आलेली आहे. हे बघा, वेदू पण आहे, शाळेत जातोय. गुड मॉर्निंग. सचिन दादाचं ह्या घराच्या पाठीमागे घर आहे तिकडे खाली. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. हा, तू बोलतोच नाही ना. मला आज सविस्तर प्रवास दाखवायचा आहे, त्यामुळं कुठून कुठे जातो ते. तर मंडळींनो, आता सचिनदाच्या गाडीतून आपण निघालोय. आता आपली गाडी बोऱ्या फाटीमार्गे तळीवरून 5 मिनिटं लेट झाले म्हणतात दादा. कव्हर करणार तरी पण गाडी आपली विमानापेक्षा कमी नाही. तर बोऱ्या फाट्यावरून तळीवरून तळी म्हणजे शृंगारतळी, शॉर्टकट आमच्याकडे तळी बोलतात. तर तळीवरून गुहागरला जाताना हायवेच्याच बाजूला पाटपन्हाळे गावात कंपनी आहे. आता इथून जाताना कसं जाणार ते मी दाखवतो. हां, म्हणजे गावातले शॉर्टकट वगैरे. हां, आता ह्या पुढे उतारात एक टर्न आहे, त्या टर्नमध्येच उजव्या बाजूला फाटा गेला, गराटेवाडी फाटा. त्या फाट्याला आपण जायचं आतमध्ये. हा बोर्ड आहे. ह्या रस्त्याने पुढे गेलो की लगेच 500 मीटरवर लगेच एक डाव्या बाजूला गावडेवाडीत जायला फाटा आहे. हा आमचा गणपतीचा ढो. हा अंकुशदादाच्या वाडीतला गणपती विसर्जनचा ढो आता क्रॉस केलेला आपण. आपला एक पार्टनर आलाय नाही, झोपून राहिलाय. अरे हो, माझ्या लक्षातच नाही. आज विशाल नाही आहे, कॉलेज कुमार नाही. हा बघा मंडळी, हा इथं खाली जायचं. उजव्या बाजूला एक रस्ता जातो गराटेवाडीत आणि आपण इथं खाली जायचा गावडेवाडीतून. आपल्याला तळीवर जायचं आहे म्हणून हा नवीन रस्ता झालाय शॉर्टकट तिकडच्या वाडीला जोडायला, सलपीवाडी गावडेवाडीला जोडण्यासाठी.
म्हणजे गावडेवाडीच्या पुढे सेल्फीवाडी आली. हा पहिली गावडेवाडी. आणि हा आता हा ब्रिज दिसतोय तो आटकीचा ढो आहे समोर, आपल्या गावातला सगळ्यात मोठा आणि गावातल्या पोरांचा फेवरेट असा ढो, आटकीचा ढो. चला गणपतीतून पाण्यात येते बघ. हा इकडे गराटेवाडीचे वगैरे गणपती विसर्जनला येतात आणि आटकीचा ढो जेवढा आकर्षक आहे तेवढा धोकादायक रिस्की आहे, कारण तो खोल खूप आहे, लांब रुंद भरपूर आहे आणि उपलब्धीचा पाणी जास्त असतं तेव्हा प्रवाह पण खूप फास्ट असतो. उदय निमकर दादा पुजारी आहेत. हे बघा इकडे मंदिर आहे. हे बघा इकडं आपल्या गावातलं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे, त्याच्या पूजेला येतात दररोज. त्या मंदिराच्या देवाच्या पूजेला येतात. आता हे कट करीत हे लाईव्ह ठीक आहे चालू आहे. आता तुम्हाला डाव्या बाजूला सुपारीच्या बागा दाखवतो, मस्त वाटतात. हे बघा अजून मोठ्या झाल्यावर दिसतील अजून व्यवस्थित. आता आपण गावडेवाडीतून चाललोय सध्या. आपल्याच गावात आहोत, अजून चिंद्रवळे गावातच आहोत. ज्या 9 वाड्या मी तुम्हाला नावं घेऊन दाखवली त्यातीलच ह्या वाड्यांची नावं आता तुम्हाला एक एक बोलतोय, कुठून कुठून आपण जातोय त्या वाडीतनं तसा. आपण आता गावडेवाडीत आहोत आणि हा उजव्या बाजूला गावडेवाडीतील सभागृह आहे. ही गावडेवाडीतली घरा. ला 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 मंडळींनो, आता समोर एक आडवा रस्ता येतोय, तो उजव्या बाजूला आपल्याला येत आहे शृंगार तळीला. पण दादा सध्या त्यांच्या मुलग्याला हिदवीला सोडायला जायचं ना, त्यामुळे डाव्याला जातं. डाव्या बाजूला हिदवीला आहे जायला रस्ता. आपल्याला आता जरा येऊन मागं त्या मागच्या रस्त्याला जायचं आहे. हा म्हणजे येताना आपण सरळ जाऊ. हा येताना आपण आता सरळ जाऊ मागे. हा मंडळी, ह्या फाट्यात आपण आतमध्ये येऊन इकडे आलो होतो. आता सरळ जायचंय, म्हणजे घरात नाही येताना राईटला जायचं आपल्याला. हा तर आपण गावडेवाडीतून आता सलपेवाडी चाललो, चिंद्रावळेच गावातल्या आपल्या. हा काल तुम्हाला म्हणजे मागच्या वेळी तुम्हाला ही शाळा दाखवली होती, ही शाळा. आता आपण सलपेवाडीतच आहोत. सलपेवाडीतून मग पुढं चिंद्रवळे गावातून बाहेर पडून पिंपर गावात एंट्री करायला तिथं हनुमान मंदिर आहे, ते दाखवतं आता पुढं जा. मंडळींनो, रस्त्यावर रान कोंबडे बघा, झूम करता बघा बघा इथे 1 2 3 4 5. हलवलू जाऊ दे पुढे, हलवलू जाऊ दे. मा दिसत नाही रे. हाय शपथ, क्या बात आहे. हे बघा रान कोंबडे आहेत. रान कोंबडी उडाली उडाली उडाली. अरे गेली 2-3 तिकडे गेली ना, जंगलात तिकडे अंकुशला दाखवते. एक नंबर. थँक्यू सचिन दादा. माझा लक्ष नव्हता, कॅमेरा ऑन नव्हता, पण सचिन दादांनी लगेच गाडी थांबवून आम्हाला क्ल्यू दिला. हे बघ 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 बघ. थँक्यू. चला चला चला. फुल ऍडव्हेंचर नाही आपल्याला बघायला दररोज कामावरून जाता येताना. बघायचंय ना. हा होय रे, दिसल दिसल एक दिवस मुलाखत. हा डायरेक्ट समोरच उभं राहिलं. समोर हा लई आठवण काढता माझी ना, थांब आलो. मंडळी रानरेड्याची आठवण काढे होता, पण रेडा तरी दिसला. काय दादा ब्रेक मारला असेल रानरेडा बघण्यासाठी. हा घरचा रेडा. मंडळीनो, आता आपण आपल्या चिंद्रवळे गावाच्या बाहेर पिंपर गावात फाट्यावर एंट्री करतोय. हा आहे आपला पिंपर फाटा. हा मुख्य रस्त्यावर आलो आपण आणि हा मेन रोड आपला बोऱ्या फाट्याकडे जाणारा. ठीक आहे. शिरला पातेवाडी ना, पातेवाडी म्हणजे मुख्य तो जामसूत पातेवाडी नाव आहे. गावामध्ये जातो तो. मित्रांनो, आता पुढे डाव्या बाजूला पोमेंडी फाटा आहे, तिथनं पण तुम्ही तळीला जाऊ शकता. आपल्याला आता सरळ जायचं आहे.
आमच्या ते घरं दाखवलीच नाही. आली, फक्त सांगितलं नाही. मंडळीनो, समोर आता बोऱ्या फाटा येतोय, आडवा रोड. उजव्या बाजून जो येतो तो आपल्या आबलोलीकडून येतो, म्हणजे आपण तिकडनं पण आपल्या गावातून येऊ शकतो. आणि हा इकडे जातो डाव्या बाजूला, आपल्याला तळीवर जाण्यासाठी, गुहागरला जाण्यासाठी, किंवा आता थोड्या अंतरावर पुढे जाऊन सुरळ फाटा आहे, तिथनं राईट घेऊन तुम्ही हायवेला जाऊन चिपळूण मार्गे मुंबईला जाऊ शकता. आता तो सुरळ फाटा पण दाखवतो तुम्हाला. आता हा बघा समोर बोर्ड आहे आणि उजव्या बाजूला सुरळ फाटा. ठीक आहे, तर मुंबईला वगैरे जाण्यासाठी, चिपळूणला जाण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. आता आपल्याला जायचं आहे शृंगारतळी सरळ. मंडलीनू, चला आता आपण आलेला आहे कुठचा फाटा, या पांगारी फाटा. म्हणजे मगाशी तुम्हाला डाव्या बाजूला तो मोमेंडी फाटा बोललो होता, तो रस्ता हिथं आतमध्ये येतो, हा वेळम रोडला. आणि आपल्याला ह्या वेळम रोडने सरळ जायचं आहे शृंगारतळीच्या हायवेला मिळायला, बाजारपेठेत. आता सिंगल, इथं कुठं जायचं नाही आपल्याला. त्या ब्रिजच्या पुढे मळण रोडला जाणारा रस्ता. हा, लेफ्टला. मंडळींनो, ब्रिजच्या पुढे आपण आलेला आहे आणि समोर तुम्हाला डाव्या बाजूला फाटा दिसतोय, तो मळण गावात जातो आणि आपल्याला सरळ जायचं आहे शृंगारतळीसाठी. रस्ता रोको आंदोलन चालू आहे मित्रांनो. ए दादानो, मला 8:30ला कामावर जायचं आहे रे. ए दादा, जाऊ दे ना मला, प्लीज प्लीज जाऊ दे ना. जा 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 बाजूला बाबो. ए कालू, अरे शाबास, थँक्यू. टिचुक टिचुक समोर टिचुक. ओके मंडळींनो, आता आपण समोर एंट्री करतोय शृंगारतळी बाजारपेठेत आणि मेन हायवेला जो आडवा येतोय. उजव्या बाजूला तुम्ही इथून चिपळूणवरून मग मुंबई, गोवा, कुठेही दुनियेत जाऊ शकता. आणि डाव्या बाजूला आता आपली दादाची गाडी तिकडे जाते का सध्या? ठीक आहे, सध्या दादा थोडासा राईट मारून पेट्रोल पंपात जाऊन येईल. हा समोर रस्ता जातो तो चिपळूणला, मुंबईला तिकडे जातो. आणि थोडा पेट्रोल पंपातून मागे येऊन मग आपल्याला बाजारपेठेतून मागे गुहागरकडे जायचं आहे. ठीक आहे, दाखवतो. अंकुश तू बोलतोय? हा मंडळींनो, पेट्रोल पंपात आलेला बघा. आपण इकडनं आलेलं वेलम फाट्यावर आतमध्ये, इकडनं आल्यावर डाव्या बाजूला इकडे जायचा. आणि ही पूर्ण बाजारपेठ आहे शृंगारतळीची. हां, बाजारपेठेतून हा जो हायवे जातो सरळ गुहागरला जातो. आपण गुहागरला जात राहायचं आणि उजव्या बाजूलाच आपला खातू मसाले उद्योग आहे पाटपन्हाळे गावात. दादाचं जरा काम आहे म्हणून दादा काहीतरी थांब. नाही आपले आपलं हे आपले भाऊ उतरणार ना आता हे तळीवर कामाला. तर ठीक आहे. चला बाय, संध्याकाळी भेटू. हा हा, तर आता इथनं सरळ जायत राहायचं. कितना बजा है? 8:23 हो गया है ना, कब 20 हो गया है? आता अपना टाइम गाड़ी में कितना हो गया? तो भाई मतलब ब्राइटनेस कमी आला. 8:25. बाजारपेठ चालू आहे. इथपर्यंत आता हे पूल आहे, खालनं एक परा जातो तिथपर्यंत मुख्य बाजारपेठ आहे. आणि पुढं शनिवार बाजार, ह्याच्या पुढं अगदी परवा दाखवलं तो सगळा ह्याच्या पुढं भरतो. आणि हा इथं उजव्या बाजूला पालपेणी रोड जातो, दाभोळ पण जातो, जो अगदी
दाभोळच्या खाडीवर जेट्टी पकडायला जाऊ शकता किंवा RGPPL एन्थ्रॉन कंपनीमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि आपण इथून सरळ जायचा हा गुहागरला जातो. मस्त आहे ना. काय व्यवस्था अरे पण हायवेला गुरा एवढी, सुसाट पण आला तर काय करणार. आता टर्निंगला आली ती. सुसाट आला तर काय करणार. अरे टर्नला परत हा एसटी वर काय करेल. जबरदस्त वातावरण सकाळचं. वातावरण एकटाच कोण आहे काय आहे मला वाटतं. काय आहे, वातावरण टाईट होतंय लगेच अचानक बघून. वातावरण बघा मस्त हा एकदम. अचानक टर्मिनला अंकुश आपली गाडी येते का बघ त्याच्यात. गाडी असेल मंडळीनो. हा जो पुढं डिवायडर दिसतोय त्या डिवायडरच्या पुढे कॉलेज आहे. आपलं पाटपन्हाळ्याचं सिनियर कॉलेज आहे. जे मुलं जातात. हा हे मुलं कॉलेजची चालली आहे तिथं वरती आतमध्ये जाऊन ते कॉलेज आहे तिकडं. आणि माझं जे लास्ट इयर राहिलंय BAचं ते मी YCMU मधून या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहे. आता ऑक्टोबरला ॲडमिशन चालू आहे. SYचं माझं ॲबसेंटचं सर्टिफिकेट मी आणलं आहे. बरं मी कुठं नापास नाही झालो आहे, फक्त ॲबसेंट आहे आणि 10 वर्ष गॅप झाली. सो आता ते पूर्ण करणार आहे मी. चला पुढे जाऊया. तो मसाला स्टॉप येणार आहे पुढे. हे बघा मंडळीनो समोर बोर्ड दिसतोय उजव्या बाजूला, आता उतरणार आम्ही इथे. तो आपल्या खातू मसाल्याचा स्टॉप आहे. आला आला आपण आहे stop तिथं. आला. हा हे छोटीस stop. छप्पर बनवलेलं आहे तो स्टॉप आहे. हा 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 स्टॉप चला. आहे. हा इथं आपल्याला उतरायचं आहे. व्हिडिओ पण आता मी इथेच एंड करतोय. चला उतरूया. हे बघा कंपनी आहे. चला बाय. चला दादा बाय. चलो बराबर टायमिंग. हा थँक्यू. हा दादा गेले आणि अगदी हायवेच्या त्या बाजूला समोर जे दिसतंय शेड वगैरे तीच आपली कंपनी आहे. चला हायवे क्रॉस करूया रस्ता बघून. हा बघा हा ST स्टॉप. ST स्टॉपचं नाव इथं आहे बोर्ड. आणि हा रस्ता गेला समोर आणि हा पिवळ्या रंगाचा छोटा गेट दिसतोय तीच आपली कंपनी आहे खातू मसाले उद्योग. ठीक आहे चला. सविस्तर दाखवलं आहे. जाताना आज परत दाखवेन परत. हां आणि तसंही आपल्याकडं दररोज वेगळं दाखवायला काय नाही, त्यामुळे हेच दाखवायला लागणार आहे आणि इतर गप्पा मारायला लागणार आहेत. सो चला खाली बघून जपून चालतो आहे, कारण मध्ये रस्त्याला तर कच्च्या रस्त्याला चिखल आहे ना आणि माझ्या पावसाळी चप्पल त्या पटकन कशावरनं पण सरतात. तर धोदला आपटण्यापेक्षा खाली बघून सांभाळून चाललेला बरा. टाटा. संध्याकाळी भेटू. शुभ संध्याकाळ मित्रांनो. स्टॉपवर उभा आहे. 5:30ला सुटलो. आता 6 वाजे आलेत. सचिन दादांना फोन केला होता तर बोलू घागरवरनं निघालं येतो 10 मिनटं आता येईलच. आणि इकडे बघा अंकुश दादा आहे कोकणी माणूस चॅनल. बाकी तर सगळं गेलं. इथं स्टॉपला सगळे उभे होते कंपनीतले, त्यांना ST मिळाली गेले. आता दादा आले की आम्ही पण निघू. नाही मंडळींनो आता दादाच्या गाडीतून निघालेला आहे. आज काय दादाची एंट्री घेता आली नाही, कारण दादा फास्टमध्ये एकदम अचानक आले. कॅमेरा ऑन व्हायच्या आधी येऊन पुढ्यात उभे राहिलं आणि पटकन बसा बोलले, कारण घरी पोचायचं लवकर. तिकडं त्यांना मागं येताना थोडा उशीर झाला. आज 21 दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे ना, मग गुहागरमध्ये मोठे गणपती निघाले तर तिकडं जरा गाडी ट्रॅफिकमध्ये थांबले होते. मग त्यामुळे काही शूट नाही. आता डायरेक्ट रस्तेच सुरू झाले बघायला. चला दिसतात काय अंकुश दादा? सचिन दादा गेलाय पुढं. दादाला CNG भरायचं आहे तर पुढं गेलाय.
आमचं जरा काम आहे, एका दुकानात जायचं आहे, गावातच आहे, चिंदळ गावातले दुकानं आहेत. साई कृपा काहीतरी गिफ्ट आहे का काहीतरी, त्यांना जरा भेटायचं आहे. तर जाऊन येतो आणि मग आमचं काम झालं किंवा आम्ही वळण फाट्यावर चालत जाऊ. तर मंडळीनो, मी आता शृंगारतळी बाजारपेठेत उभा आहे आणि बघा मी कोणासोबत उभा आहे. कोकणी कार्टी फेमस, संपूर्ण कोकणात फेमस आणि गुहागर पोलीसमध्ये कार्यरत असलेले प्रितेश राठे सर आणि अंकुश दादा, मी त्यांच्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार. मागच्या वेळेला मी गाडीमध्ये दाखवलं मागच्या ब्लॉगमध्ये, तर तेव्हा तुम्हाला मी शूट करत होतो, पण एवढा एक्सायटेड झालो ना की मी त्या व्हिडिओला क्लिक करून परत बंद कधी झालं मला कळलं पण नाही. तर तुम्ही आज परत भेटला, मला खूप बरं वाटलं सर. थँक्यू. मला पण भारी वाटतं, कारण आता आम्ही गुहागरमधून बरेच युट्यूबवर काम करायचो याच्या आधी. आता हळूहळू जरा लोक कामामध्ये गुंतले आणि कमी झाले यूट्यूबमध्ये व्हिडिओ करायचे. तर अजून पण दादाचं चॅनल चालू आहे. दादा आता सध्या मुंबई सोडून गावाला आला आहे, काम पण करतोय, यूट्यूबवर पण व्हिडिओ करतोय आणि गावचं चांगलं लाईफ जगतोय. भारी वाटतं मला. आणि मंडळी कला क्षेत्रातले आमचे गुरु आहेत अमेय दादा आणि पिते दादा. दादा वाटलं भेटून. तुम्हाला सांगतो, लॉकडाऊनमध्ये जेव्हा आम्हाला यूट्यूबवर चॅनल असतं हे माहिती पण नव्हतं, तेव्हा सरांचे यूट्यूब चॅनल कोकणी गाठी सुरू झालं आणि आम्ही प्रत्येकजण सरांच्या चॅनल बघून आपण पण ह्यांच्यासारखं काहीतरी करूया रे ह्या विचारानं चॅनल सुरू केलं होतं. हे किंवा ह्याच्या आधीचं तात्यांची जी भूमिका केली आहे दादानी, हा. एक नंबर. जे आम्हाला वाटतं ते एपिसोड यावे पुन्हा. येतील काय होतं, कामाच्या गडबडीतून थोडासा वेळ मिळत नाही आहे, पण अजून त्याच्यातून वेळ काढून लोकांचं जेवढं प्रेम आहे तर त्या प्रेमापोटी 100% आपण परत काम करूया. आणि आमच्या वाडीतील आरुष शिंदे याचं गाणं आलं होतं, त्याला पुढे नेण्यासाठी दादांचा खूप मोठा हात आहे त्याच्यापाठी. नाही, जेव्हा मी आरुषचं पहिल्यांदा गाणं बघितलं होतं तेव्हाच मी मेसेज केला होता लगेच की त्याचं गाणं जे कुठले म्हणजे व्हिडिओ करेल ते मला पाठवायचं, मी शेअर करेन जास्तीत जास्त. आणि आपला मित्र आहे आरजी घवाळी, त्याने मला लगेच विचारलं हा कोण मुलगा आहे, कुठला आहे. मी त्याला लगेच सांगितलं, डिटेल दिली आणि त्याचं सातत्य कामातलं बघून भारी वाटलं. आणि नंतर जेव्हा त्याचं स्वतःचं गाणं आलं तेव्हा त्याच्याकडे जास्त भारी वाटतं. थँक्यू सर, तुम्ही सपोर्ट करत राहा. नक्की धन्यवाद. आणि आम्हाला सुद्धा सध्या मी ब्लॉग बनवतो, पण लॉकडाऊनमध्ये आम्ही सुरू केलं तेव्हा कॉमेडी व्हिडिओ सुरू केले होते, त्यानंतर नाटक, सिरियल वगैरे भरपूर कामं केली. पण सध्या टीम नसल्यामुळे आता हे चालू केलं आहे, तर आता हे चालू करायचं. चालेल, काहीतरी चालू आहे ना, बस. हां, चालू करत राहिलं पाहिजे. चला. चला सर, थँक्यू सो मच. चला मंडळीनो, काय सांगू तुम्हाला, एवढा खुश झाला ना मी, बाप रे बाप. म्हणजे ज्यांना आम्ही लॉकडाऊनपासून बघताव नेहमी, आता आहे ते जवळच गाव आहे त्यांचा तळीपासून, पण कधी प्रत्यक्ष भेट नाही. आता परवा आम्ही मागच्या व्हिडिओत लांबणं असं दिसत आहेत आणि त्याच्यानंतर जवळ येऊन हातबीत मिळवली नव्हता. पण जो तुम्हाला सांगता व्हिडिओ चालू होता आधी आणि एक्सायटेडच्या नादात कधी त्या लाल बटनाला हात लागला आणि जो व्हिडिओ बंद झाला मला कळलाच नाही. आणि मी पण जो मोठ्या स्टाईलमध्ये व्हिडिओ असा करतात तसा त्यांच्यासमोर मोबाईल धरला होता आणि मोबाईल बंद, व्हिडिओ मला माहिती नाही. पण आज मी माझी इच्छा पूर्ण करून घेतली. साहेबांना बोललो व्यवस्थित कॅमेरा आहे की चालू बघितला, आता ह्यांच्याजवळच दिला करायला. ते आपले दादा आहेत गाडीत सोबतचे, पिंपरला राहतात, त्यांच्याजवळच दिला. थँक्यू दादा, चांगला व्हिडिओ काढलात आणि मस्त बोललो, क्या बात है. बरं आता जाऊया आपण पुढं रस्ता बघित. सकाळी सगळ्यांना व्यवस्थित मार्ग सविस्तर सांगितलं, त्यामुळे आत्ता काय परत सांगितलंही नाही. आता आपला नेहमीचा हे रस्ता दाखवा आणि तोंडाची बडबड कायम चालू आहे. आणि चला आता थोड्या वेळात गाणी विणी ऐकूया जरा. कोणती आहे? लालपरी आहे. आपण आता पांगारी गावात आहोत. हा, पांगार सोडली आपण आलो सुरळ पाठीमागे. हां पांगार सोडली आपण. ओके. शंभू जास्त नाही वाजले, 7 वाजले. काळू करते आता 7 वाजे हम घर में पोहोचते. हाच आहे ना तो टर्न, संपत नाही. फिरते गाडी तरी पुऱ्या डोंगराला गोल आहे. अजून संपलाय नाही, आत्ता संपेल. हा, त्यांना माहिती आहे. रावल्या पण खुश झाला रे बाबू.
चला आमच्या गाडीतल्या पार्टनरचं घर आला बघा समोर घर. चला सचिन दा सुबह आवा. हाँ ओके हा चलो भाई. आणि पंटर चांगला भेटला आपल्याला. होय काळोख झालेला आहे. आज आपल्याला जरा उशीर झालाय कारण तळीवर CNG ला गेला होता दादा आणि आम्हाला तळीवर प्रितेशा ते रहाटे सर भेटले त्यामुळं आम्ही तिथं थांबलो जरा त्यांच्याशी बोलत. विरण बोलत होता. आणि परत मी भाजी बिजी घेतली त्यामुळे आज उशीर झाला. हरकत नाही हरकत नाही हरकत नाही व्हायचाच उशिरा का होईना संध्याकाळी जेवाया घरात जाता होईना बास समाधान. गावडेवाडीच्या उतारात पोचलेल्या आपल्याच गावातल्या. सकाळी विठ्ठल मंदिर दाखवलं ना तिथं. आटकीच्या ढोवर उतरू आता. पाण्यात ना गो रस्त्यावर. पाण्यात नाही पुलावर न जाणार गाडी आपली आटकीच्या ढोवाच्या. हा इथनं येतो. अंकुश दादाच्या वाडीत पोचलेला मधल्या वाडीत. काय रे हा आपण अर्धा तास लेट आहे अर्धा तास लेट झालेला आहे आज कालच्या पेक्षा. बाकी जास्त. नेहमीपेक्षा. म्हणजे 7ला आपण येतो आज 7:30 झाले असतील. ओके 7:30. अजून 5 मिनिटात मी पोचन घरात. घरी फोन केला होता काय नाही त्यामध्ये कुठे अडकला. म्हणजे निघालेला तो फोन केलेला पण आज उशीर झाल्याचा फोन नाही झाला. सांगायचे घरी त्याच्यामध्ये काय तो घरी आला नाही होय contact होय नाही. काय चमकतो नाही रस्ता लाईटीवर भारी. चला आपला स्टॉप आला मित्रांनो. चला दादा थँक्यू बाय बाय. चला दादा गेले आता आपण पण जाऊ. हा बघा चला आता चालत नाही बंद करतो कारण मला पायाखाली बघायला टॉर्च मारायचा आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. असा सपोर्ट करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या ब्लॉगमध्ये जरा जास्तच फंबल पडले असं नाही वाटत तुम्हाला. चालेल चला उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये.